शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रविशुक्रो बृहस्पतिः पञ्चैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं गौरीपतिं विदिततत्त्वमनन्तकीर्तिं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यरूपं बोधस्वरूपममलं हि शिवं नमामि। करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो। वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्। यस्याङ्के च विभाति भूधरसुता देवापगामस्तके भाले बालविधुर्गले च गरलं यस्योरसि व्यालराट्। सोऽयं भूतिविभूषणः सुरवरः सर्वाधिपः सर्वदा शर्वः सर्वगतः शिवः शिशिनिभः श्रीशङ्करः पातु माम्। वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं। वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्। नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पवनसुत हनुमान की जय। सब संतन की जय। गो माता की जय। दाक्षायणी सती देवी त्यक्तदेहा पितुर्मुखे कथं गिरिसुता ब्रह्मन् बभूव जगदंबिका। गेल्या 4 दिवसांपासून भगवान शिवशंकरांच्या दिव्य लीला मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या भक्तिभावाने आपण ऐकत आहोत। आज आपल्या कथेचा 5वा दिवस आहे। काल आपण
कशा प्रकारे सती माता यांचा जन्म झाला, कोणाच्या पोटी त्यांनी जन्म घेतला आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांची प्राप्ती त्यांनी कशी केली, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाने वेगवेगळ्या प्रकारे महादेवाला बंधनामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. ब्रह्मदेवाची संध्या नावाची जी मुलगी आहे आणि कामदेव नावाचा मुलगा आहे, कामदेवाने आपला बाण ब्रह्मदेवावरच सोडला. ब्रह्मदेव मोहित झाले आणि त्याच्या प्रभावाने ते आपल्या मुलीच्याच मागे लागले आणि त्यांची फजिती झाली. महादेवांनी त्यांना येऊन समजावून सांगितलं, माझ्याच घरामध्ये बाहेरचा येऊन मला का शिकवतो, असं ब्रह्मदेवाला वाटलं आणि राग आला आणि महादेवाचा प्रतिशोध घेण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. म्हणजे बंधनात पाडायचं, महादेवाची फजिती करायची. मग कशी करायची, एक सोपा उपाय बघितला, म्हणे महादेवाचं लग्न लावून देऊत, बरोबर अडकेल. परंतु मग ते आपण महादेवांनी काय काय अटी घातल्या, त्याच्यानंतर महादेवाच्या विवाहामध्ये ब्रह्मदेवाचीच कशी फजिती झाली आणि विवाह झाल्यानंतर मोठ्या आनंदाने सती माता आणि भगवान शिवशंकर यांचा संसार आपण बघितला. फिरायला जायचे, फिरायला गेल्यानंतर कोणत्या गप्पा मारायच्या, परमतत्व काय आहे, मोक्ष कसा मिळेल, नवविधा भक्तीची प्राप्ती कशी होईल, इत्यादी त्यांच्या चर्चा व्हायच्या. एके दिवशी फिरत असताना वनामध्ये गेले, प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. सती मातेला विश्वास बसला नाही की हेच साक्षात विष्णू आहेत आणि परीक्षा घेण्यासाठी गेल्या आणि त्या ठिकाणी सती मातेचीच कशी फजिती झाली आपण काल बघितलं. आणि मग ते आपल्या आईचं रूप घेतलं, सीता मातेचं रूप घेतल्यामुळं शंकरांनी सतीचा त्याग केला आणि काही दिवसातच सती माता नष्ट झाल्या, त्यांचा प्राण गेला. त्यांनी आपला देह योगाग्नीने जाळून घेतला. इथपर्यंत काल आपण आलो होतो. आता हीच सती पुढे पार्वती म्हणून जन्माला येते. या कथेचं जे वर्णन आहे किंवा यामध्ये ज्या भगवान शिवशंकरांच्या दिव्य लीला आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये महादेवांचं परब्रह्मत्व कसं आहे हे सगळं वर्णन केलेलं आहे. आपण त्यांना महादेव का म्हणतो, सगळ्या एक मालिका पण होते बघा, सब देवों के देव. आता आहे की नाही माहिती नाही, पण मी पूर्वी पाहायच होती, हिंदीमध्ये असायची ती. त्यांना इतर सगळे देव आणि शंकर महादेव का बरं? याचं कारण असं आहे, एक फरक सांगतो. सगळे देव हे अमृताची इच्छा करतात, परंतु शंकर हे आनंदाने विषाचा सुद्धा स्वीकार करतात, म्हणून ते महादेव झाले. असं वर्णन आहे. महादेवांची जी मूर्ती आहे ना, आपण जे मागे जे बघतोय, ही सामान्य मूर्ती नाहीये. काय ह्याच्यामध्ये आपल्याला वाटतं काय, मस्तकावर तृतीय नेत्र आहे, चंद्र आहे, वगैरे वगैरे, गळ्यामध्ये साप आहे, डमरू वाजवतात, गजचर्म धारण करतात. पण ही महादेवाची मूर्ती काय आहे, शास्त्रकारांनी सांगितलंय,
महादेवांची जी मूर्ती आहे ती प वर्गाने रचित आहे. आता प वर्ग म्हणजे काय बघा बरं. काय आहे, आता आपल्याला अ आ इ ई पासून सुरू करायचंय. क ख ग घ ङ झालं. हे सगळं म्हणायचं नाही, आता फक्त प वर्ग म्हणायचं आहे. प फ ब भ आणि म. बरोबर. काय भगवान शिवशंकर जे आहेत त्यांची जी मूर्ती आहे ना ती प वर्गाने रचलेली आहे. प वर्गामध्ये 5 अक्षर आले, प फ ब भ म. आता काय काय आहे ते बघा. पार्वती फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युता पवर्ग रचिता मूर्ती अपवर्ग प्रदायिनी. पहिल्यांदा काय प म्हणजे प याच्याने शंकरांसोबत नेहमी कोण असतं आहे की नाही, पार्वती. म्हणून आपण शंकरांचा जय जयकार करताना आधी शंकरांचं नाव आहे का आधी पार्वतीचं आहे? नमः पार्वती पते, मग महादेव. मग शंकरांसोबत कोण आहे? पार्वती. प आलं. त्याच्यानंतर फ. फ म्हणजे फणी. फणी म्हणजे साप आहे शंकरांचं तिथं. हा, आज तर नागपंचमी आहे, नाग आहे. प फ. त्याच्यानंतर आहे ब. ब म्हणजे बालेंदू. बालेंदू याचा अर्थ छोटासा चंद्र. इंदू म्हणजे चंद्र. बाल इंदू छोटा चंद्र. बर. प फ ब झालं. पुढे काय? म. भ भटजीचा. प फ ब भ. भ आहे ना, भ म्हणजे भस्म. आणि पुढे आहे म. म म्हणजे मंदाकिनी म्हणजेच गंगा. हे काय आहे? प वर्ग रचिता मूर्ती. ही प वर्गाने रचलेली अशी मूर्ती आहे. ती कशी आहे म्हणले? अपवर्ग प्रदायिनी, अपवर्ग देणारी आहे. आता परत बघा बरं. अपवर्ग म्हणजे काय? अपवर्ग याचा थोडक्यात अर्थ आहे मोक्ष. मग आता त्याला अपवर्ग हा शब्द का दिला असं वर्णन आहे. अपवर्ग याचा जर समास केला तर अ म्हणजे नाही, न अ समानार्थी. अ म्हणजे नाही. जिथं प वर्ग नाही त्याला म्हणायचं अपवर्ग. थोडं लक्ष देऊन ऐका बरं. उद्या मी विचारणार आहे प वर्ग काय आहे, अपवर्ग काय आहे आणि ते शंकरांकडे कसं लागू होतं. ज्या ठिकाणी प वर्ग नाही त्याला म्हणायचं अपवर्ग म्हणजेच मोक्ष. आणि हेच शंकर देतात. कसं? आता पुन्हा प वर्ग काय तो बघा. आता प फ ब भ म. आता हे जिथं नाही, आता प याच्याने काय घ्यायचं ते बघा. प म्हणजे पाप. पुढे आहे फ. फ म्हणजे फलासक्ती. पुढे आहे ब. ब म्हणजे बंधन. पुढे आहे भ. भ म्हणजे भय. आणि पुढे आहे म. म म्हणजे ममत्व.
पाप, फलासक्ती, बंधन, भय आणि ममत्व प फ ब भ म हे जिथं नाही त्याला म्हणायचं अपवर्ग म्हणजेच मोक्ष. एकदा का त्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर पाप, फलासक्ती, बंधन, ममत्व काहीतरी राहील का? नाही ना. मग हे प वर्गाने रचलेली शंकराची मूर्ती, पार्वती फणी बालेंदू भस्म मंदाकिनी युता, ही जी पवर्गाने रचलेली शंकरांची मूर्ती आहे ती आपल्याला अपवर्ग देणारी म्हणजेच मोक्ष देणारी आहे. म्हणून तुम्ही बघा, आपण यांच्या चरित्राचा एवढा विचार का करायचा? काल आपण सती मातेचं चरित्र बघितलं, शंकरांचं चरित्र बघितलं. आता आज पूर्ण आपल्याला शंकरांच्या विवाहाचा प्रसंग बघायचा आहे. त्यांच्याकडे वैराग्य कसं होतं ते बघायचंय. कशासाठी? बघा, वस्तुतः शंकरांचं वर्णन हे काही वाणीने होणार आहे का? पुष्पदंतांनी काय लिहिलंय? असितगिरी समंस्यात कज्जलं सिंधु पात्रे सुरतरुवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदपि तव गुणानाम ईश पारन्न याती. म्हणजे भगवान शिवशंकरांचं किती वेळ वर्णन करावं तर त्यांचं स्तुती पूर्ण होईल. असितगिरी समंस्यात कज्जलं सिंधु पात्रे, लिहिण्यासाठी समुद्राची शाई केली. सगळी पृथ्वी पत्र केलं, कागद घेतला. लेखनी पत्र मुर्वी, एवढंच कशाला? लिखती यदि गृहीत्वा शारदा, म्हणजे साक्षात लिहिण्यासाठी सरस्वती बसली. किती वेळ? थोड्या वेळ का? खूप वेळ. म्हणे खूप वेळ म्हणजे काय? सर्व काल, खूप बराच वेळ कायम लिहितच बसली. तरी सुद्धा ते कागदही भरला नाही, शाई पण संपली नाही. एवढंच कशाला? शेवटी सरस्वती माता, शारदा माता थकल्या, पण शंकरांचं गुणवर्णन अजून संपलंच नाही. म्हणून तर सुरुवातच कुठून आहे? महिम्नः पारन्ते. महिम्न हा पारमते आम्हाला माहीतच नाही. तुझा त्या महिमाचं काय हे आहे? आपल्याकडे पंचायतन पूजेचं फार महत्व आहे. पंचायतनामध्ये कोणते कोणते देव येतात माहिती आहे? कार्तिकेय. बरं, मी मोजतो, तुम्ही सांगा. हा, पहिलं गणपती. बरं, दुसरं ब्रह्मा विष्णू महेश सगळेच. हा, अजून एक बरोबर, महादेव. दोन झाले. चला, गणपती महादेव भेटले. हा, विष्णू 3, अजून देवी 4. बरोबर. आता एकच राहिले बघा. हा, हे सगळं जग ज्याच्यामुळे प्रकाशित होतं, तो सकाळी उठल्या उठल्या आपण म्हणतोत ना, ध्येय सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायण सरसजा सरसन्निविष्टः केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मय वपुर धृत शंख चक्रः. हे ज्याचं वर्णन आहे असा सूर्य, हे पंचायतनामध्ये येतात. बरोबर. तुम्हाला खोटं वाटेल, आमच्या सबनीस गुरुजींची खूप इच्छा आहे बरं, की तुम्हाला पंचायतन कथा त्यांनी ऐकवाव्यात. म्हणजे ते असं त्यांच्या मनामध्ये आत्ता नियोजन सुरू झालंय की अशी माझी इच्छा आहे की नरहर गुरु वैदिकाश्रमाला जे जे जोडल्या गेलेले आहेत, जे जे इथं येऊन कथा श्रवण करतात,
त्यांना हळूहळू हळू एक एक ह्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने पंचायतन 5ही देवतांच्या कथा ऐकवायच्या. मला वाटते त्याच्यामध्ये देवी भागवत तुम्ही ऐकलंय. त्याच्यानंतर विष्णू म्हणजे भागवत ऐकलेलं आहे. शंकराचं काम मी केलेलं आहे. आता मी तर दोघांचं केलेलं आहे. विष्णू पण आले आणि शंकर पण आले. बरं, आता फक्त का गणेश पुराण ऐकलंय? नाही. गणेश आणि सूर्य पुराण म्हणजे सौर पुराण. त्यांच्या मनामधली तळमळ आहे की ते 2-3दा बोलून पण दाखवलं की माझी अशी इच्छा आहे की या ठिकाणी पंचायतन व्हावं. एवढंच कशाला, इथं या व्यासपीठावर बसलोय, त्यांची ही पण इच्छा आहे की या ठिकाणी 18 पुराणांच्या कथा व्हाव्यात. बघा, जर त्यांच्याकडून जर 18 पुराण आयोजन केलं म्हणजे अख्ख्या जगामध्ये एकाच ठिकाणी 18ही पुराणांच्या कथा कुठंच झालेल्या नाहीत. पण काय आहे, 18 पुराणामध्ये गरुड पुराण पण येतं बरं. गरुड पुराण ऐकायला येणार ना? हा हा म्हणून मी सांगत असतो की गरुड पुराण ते मेल्यावर त्याला ऐकवतात. तो गेला आता, पाप करून सुटला. आता जिवंत असताना जर ऐकलं तर तसा माणूस पाप तर करणार नाही. गरुड पुराण घरात पण ठेवू नये म्हणे. अहो मला सांगा, 18 महापुराणांमध्ये जर गरुड पुराणाचं नाव येत असेल तर गरुड पुराण नाही, ते काय होतं, गरुड पुराण सुरू केलं ना आपल्याला एकदम तेच आठवतं. ठीक आहे, आपण शेवटी पण गरुड पुराण सुद्धा ऐकायचं. काय हळू हळू हे कशासाठी ऐकायचं? गरुड पुराण सुद्धा मनामध्ये भीती बसते. बापरे, असं असतं, वर गेल्यानंतर असं केलं तर वरचा मार्ग असा आहे. थोडक्यामध्ये सांगू का, मॅप आहे तो वर जाण्याचा. इंदोर टू मग ते असं रस्ते दाखवत जातं तुम्हाला. हे बघा, अमुक इकडून खड्डे आहेत, इकडून थोडा हायवे आहे, इकडून तर आता हे बघा मेट्रो सुरू झाली. मग कसं जायचं ते आपण बघायचं. 4ही वेदांचं इथं पठण होत असतं. नित्य दरवर्षी असतो ना तो सत्काराचा कार्यक्रम. दरवर्षी वैदिकांचा सत्कार असतो. आता फक्त 18 पुराण व्हायचे राहिलेत. आपण भगवान शिवशंकरांना अशीच प्रार्थना करू की इथं जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांना 18ही पुराण श्रवण करण्याचं भाग्य मिळो. मग वर गेल्यानंतर साक्षात भगवंत म्हणतील, बापरे, मी सुद्धा अजून 18 पुराण ऐकले नाहीत, इंदोरचे ऐकून आलेत. म्हणजे नरदेहाचं सार्थक्य झालं. पुराणांना आपल्याकडे फार महत्व आहे. बरं ठीक आहे, आपला विषय चालू होता पंचायतन देवता. प्रत्येक देवतांची वेगवेगळी उपासना आहे. पण शास्त्रकारांनी सांगितलंय, एकट्या शंकराची जर उपासना केली तर पंचायतन देवतेचं पुण्य त्याला प्राप्त होतं. म्हणजे कसं, आता बघा, पंचायतनामध्ये गणपती ह्यांचाच मुलगा, शंकरांचाच. दुसरी आहे देवी दुर्गा, म्हणजे ह्यांचीच बायको, बरोबर. तिसरे तर शंकरच आहेत, म्हणजे 3 तर इथंच संपले.
चौथे आहेत विष्णू, म्हणले शिवस्य हृदयम विष्णू, शंकराचं हृदय म्हणजे विष्णू. आणि असं वर्णन आहे की सूर्य म्हणजे शंकरांची नेत्र. म्हणजे शंकरांची उपासना झाली, त्यांच्या मुलाची पण झाली, त्यांच्या बायकोची पण झाली, त्यांच्या हृदयाची पण झाली आणि त्यांच्या नेत्राची पण झाली. म्हणून असं वर्णन आहे. तुम्हाला खोटं वाटेल, महादेव हा किती सोपा शब्द आहे, पण ह्याचं फल किती आहे माहितीये. असं वर्णन आहे, महादेव महादेव महादेवेति यो वदेत एकेन शंभु प्रीत स्यात् द्वाभ्याम शंभु ऋणी भवेत. काय वर्णन आहे. आपण जर 3दा महादेव म्हणालो, 3च वेळेस, तर असं होतं म्हणे की शंकरांना प्रसन्न करण्यासाठी एकच महादेव म्हणलेलं खूप झालं. आता हे बाकीचे 2 त्याचं काय फल. म्हणले आयुष्यभर भगवान शिवशंकर त्याचे ऋणी राहतात म्हणे. अजून हे 2 नावाचं फेडायचं राहिले, एवढं महत्व आहे. तुम्ही बघा ना, महादेवांनी जे जे धारण केलंय त्यांचा स्वभाव तुम्हाला सांगतो. काहीच नाही, फक्त त्यांच्या शरीराकडे बघायचं. जे जे वाईट आहे त्या सगळ्यांनी त्यांनी जवळ घेतलेलं आहे. आपल्याकडून चुका होतात की नाही, महादेव म्हणतात जाऊ द्या, जरी चुका झाल्या ना तरी आपलेच आहेत, काहीतरी सुधरवू त्यांना. मला सांगा, साप चांगला का? नाही ना. सापाला सुद्धा शंकरांनी जवळ घेतलंय की नाही. साप आला तर तुम्ही ते पाचलेगावकर महाराजांचं कधी नाव ऐकलं असेल. आम्हाला एकदा गुरुजींनी सांगितलं होतं, त्यांच्या कथेमध्ये चालू कथा असताना ते गोविंद महाराज पाचलेगावकर आता सुद्धा आमच्या नांदेडला आहेत. त्यांचा मठ पण आहे नांदेडला, मोठा मठ आहे. तर ते आले, कथेमध्ये बसले, कथा सुरू होणार. आता जसं सुरुवातीला सप्रे काकांनी जसं हार घातलं ना, तसं पाचलेगावकर महाराज म्हणाले, गुरुजी मला तुम्हाला शाल घालायचे म्हणे. घाला. पिशवीत आणला तो शाल, आणली पिशवीत, आणि अक्षरशः पिशवीतून त्यांनी एक मोठा साप काढला आणि शाल म्हणून गळ्यात घातला. काय हालत झाली असेल. पण त्यांनी सांगितलं काही करत नाही म्हणले हा साप. पण साप म्हणलं की माणूस काय म्हणतो, अरे तक्षकस्य विषंदंते, दुर्जनामध्ये कुणाकुणाची गणना आहे तर त्याच्यामध्ये एक साप सांगितलेलं, त्याच्याकडे विष आहे म्हणे. परंतु भगवान शिवशंकरांनी त्याला सुद्धा जवळ घेतलं, एवढा दुर्जन असणारा. दुसरी गोष्ट बघा, कपाळावर डोळा आहे. चांगलं वाटतं मला सांगा. इथं जर कोणाला असं, इथं एखादा बालक जन्माला आला आणि इथं जर डोळा दिसला तर बरं दिसल का ते. महादेवांनी त्याचाही स्वीकार केला, हो की नाही. ते स्तोत्र आहे की नाही, भाललोचन 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 धावरे, भाललोचन 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 पावरे. खूप सुंदर स्तोत्र आहे. मला त्याच्यातले काही काही श्लोक फार आवडतात आणि म्हणायला सुद्धा इतकं गोड आहे ना, वाटलं तर आपण ते उद्या एकदा म्हणूत. फार सुंदर आहे. भगवान शिवशंकरांचं सगळं चरित्र त्याच्यात आहे. सुरुवात पण भाललोचन भाललोचन. क्षीरसागर मंथिती सुर घेऊनी असुरासवे, लाभली रत्ने बहु नच घेतली परिती भवे.
कालकूटच सेविले इतरास वाटून संपदा श्री शिवा भजतो अशा मज बाधते न च आपदा भाललोचन 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 धावरे. फार सुंदर स्तोत्र आहे. भाललोचन पण स्वीकार केला. पुढे जाऊन सांगतो गंगा चांगली का वाईट? चांगली ना, बरोबर. आता माझा अजून एक प्रश्न आहे. जी असं बघा, आपण वैकुंठाला गेलो म्हणजे यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम, अशा त्या परमपदाला आपण गेलो वैकुंठात. तिथून जर पुन्हा आपल्याला खाली वापस यावं लागलं पृथ्वीवर, म्हणजे उच्च स्थानावरून पुन्हा खाली येणं, खालच्या पदावर येणं, हे चांगलं की वाईट? व्यवहारात वाईट ना, बरोबर. गंगा वैकुंठात होती, तिथून तिचं पतन झालंय आणि महादेवांनी स्वीकार केलाय. वैकुंठातून जिचं पतन होतं अशांचा सुद्धा स्वीकार शंकरांनी सांगितलं, थांबा मी धरतो. गंगा धारण केली, हा एक अर्थ आहे. याचा आपण असं पण घेऊ शकतो बरं. म्हणजे बघा, हे तृतीय नेत्र आणि गंगा, हे तृतीय नेत्र कुठला आहे? ज्ञानाग्नी सर्व कर्माणे भस्मसात कुरुते तथा. हा ज्ञानरूपी अग्नी ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांच्याकडे त्रिभुवनाला पावन करणारी गंगा आहे, त्यांचं सामर्थ्य काय असेल बघा. गंगा धारण केली, साप धारण केला, त्याच्यानंतर अजून एक सांगू, विष धारण केलं. आता विष चांगलं का वाईट? मी जर तुम्हाला म्हणालो, बेलगाव वरून येताना एक छान छोटे छोटे एक बाटल्या करून आणलेल्या आहेत, तुम्हाला कथा झाली की फुकट देतो. कशाच्या बाटल्या आहेत? विषाच्या. महाराज फुकट काय? तुम्ही त्या विषाच्या बाटली सोबत एक मोठा आहेर जरी दिला तरी सुद्धा आम्ही स्वीकारणार नाही. पण भगवान शिवशंकरांनी मोठ्या आनंदाने त्याचा सुद्धा स्वीकार केला. विषाची उत्पत्तीच कशी आहे? विष हे संघर्षातून निर्माण होत असतं, त्यालाच विष म्हणतात. एखादं कार्य सुरू केलं, संघर्ष सुरू केला, मध्ये विष आलंच. कितीही चांगलं करायचा प्रयत्न केला, ते तुम्हाला कथा माहिती असेल बघा. एक मुलगा आणि एक त्याचे वडील रस्त्याने जात होते म्हणे, गाढव होतं सोबत. माहिती आहे ना कथा? दोघं जात होते, बिचारा मुलगा गाढवावर बसला. निघाले म्हणे, असं चालत कशाला जायचंय? रस्त्यातून लोक बघितलं, अरे रे रे काय माणूस आहे म्हणे, काय आहे असं कुठं. एकाने सांगितलं, वडिलाला चालवतोय म्हणे, एवढा म्हातारा वडील आहे आणि तरुण पोरगा गाढवावर बसले ना आरामात चाललंय, कळतं का ह्याला काही? बरं दिसतं का? लोक त्याला बोलू लागले, तू असं बसतोस आणि वडिलांना चालत नेतोस. मग बिचारा म्हणला, बरोबर आहे, लोक बोलतायत, आपण उतरावं. तो उतरला, वडिलांना बसवलं. पुढे गेल्यानंतर, थोडं पुढे गेल्यानंतर म्हणू लागले, काय बाप आहे म्हणे, अजिबात मुलाविषयी काळजी नाही. असं किती लांब जायचं होतं, मुलाला बसू देऊ नये, असं घरीच बसून राहतो म्हणे, काही काम धंदे नसतात ह्याला, थोडं चाललं तर काय होईल. त्याला बोलायला सुरुवात केली. शेवटी विचार केला, बरोबर आहे बाबा. तो खाली परत खाली उतरला. मग यांनी विचार केला, जर मुलगा गाढवावर बसला तरी नाव आहेत, वडील बसले तरी नाव आहेत. मग शेवटी असं ठरवलं, एक काम करू, काय आपण दोघे बसूत गाढवावर आणि जाऊत.
दोघंही बसल्यानंतर थोडं पुढे गेल्यावर लोक म्हणायला सुरुवात केली, काय बाप पोर आहे म्हणे, बिचाऱ्या गाढवाचा जीव किती असेल, ह्याच्यावर असं बसावं, मरेल ना ते. लोक नाव ठेवायला सुरुवात करतात, परत दोघे उतरतात. मग एक काम करूत म्हणे, आता एक मी बसलो प्रॉब्लेम, मुलगा बसला तरी प्रॉब्लेम, दोघं बसले तरी प्रॉब्लेम. एक काम करूत, मग गाढवाचे पाय दुखतात असं लोक म्हणतात ना, आपण गाढवाला खांद्यावर घेऊन जाऊ. आता त्याला खांद्यावर घेतलं, पुढे गेले की लोक म्हणाले काय बावळट आहेत, गाढव असतोच त्याच्यावर बसून सामान वगैरे नेण्यासाठी, हेच गाढवाला घेऊन बसतायत. आता हे किती झालं तर संपणार नाही. लोक हे नाव ठेवायचे तिथं ठेवतातच. हे संघर्षातून जे सुरू झालं, विष येणारच आहे. पण भगवान शिवशंकरांनी थोडा सुद्धा विचार केला नाही. मी किती गोरा पान आहे, कर्पूर गौरम, आणि त्याच्यामध्ये विष पिल्यानंतर इथंच काळ कसं दिसल, सगळं सुंदर छान शरीर चांगलं आहे, मध्येच काळ भरीत काहीतरी चांगलं दिसल का? नाही. बरं असं नाही की इथपर्यंत ते कोट घालावा, काही असं दिसायचं नाही इथं आपल्याकडे. बरं आता साप आहेत म्हणाव, हे साप कधी कुठं जातील ह्यांच्या मनावर असते. फिरायची इच्छा गेली की गळ्यातून निघाले गेले पळत. पण शंकरांनी मी कसा दिसेल याच्यापेक्षा जगावर संकट आले तर मी कसाही दिसलं तरी त्यांचं संकट दूर करेन. बघा बरं काय काय झालं आतापर्यंत, काय काय घेतलं होतं. जे चांगले नाहीत त्यांना सुद्धा कसं धारण करतात बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण साप बघितला, तृतीय नेत्र, गंगा, विष, पुढे जाऊन सांगतो चंद्राचं तर चंद्र एवढा वाईट आहे. एका दृष्टीनं बघितलं, चंद्राचं जर चरित्र आपण बघितलं, चंद्राचं चरित्र चांगलं आहे का? संतांनी वर्णन केलंय, इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. तुम्ही चंद्राचं चरित्र बघा ना, चंद्राला कलंक आहे की नाही? अहो मला सांगा, जो आपल्या गुरुजींच्या पत्नीला पळवायचं बघतो तो चांगला असेल का? गुरुजींच्या पत्नीला पळवलेलं आहे त्याने. पुढे जाऊन सांगतो, परवा आपल्याला कथा येणार आहे, जे सोमेश्वर लिंग आहे ना 12 ज्योतिर्लिंगात, ते सोमेश्वर लिंग हे चंद्राच्याच बाबतीतलं आहे. चंद्राला 27 बायका, हे सगळे जे नक्षत्र आहेत, रोहिणी इत्यादी नक्षत्र माहिती आहेत सगळ्यांना. तिथी किती असतात? आमच्याकडे असे काही लोक आहेत, त्यांना ते आम्हाला विचारतात, तुम्हाला रविवारी सुट्टी असते का? आम्ही म्हणलं नाही, प्रतिपदेला असते. प्रतिपदा म्हणजे काय भानगड आहे विचारतात. नेमका तो कुठला वार आहे? आम्हाला 7च वार माहिती आहेत. तसं नाही, कमीत कमी आपल्याला पंचांग ज्ञान, पंचांग म्हणजे 5 अंग, तिथ्या कळल्या पाहिजेत, वार कळले पाहिजेत, नक्षत्र कळले पाहिजेत, योग कळले पाहिजेत, करण कळले पाहिजेत. राशी किती आहेत बरं? 12. बर, 27 नक्षत्र, त्याच्यातील हे सगळ्या चंद्राच्या पत्न्या आहेत. चंद्र काय करायचा, त्याची सगळ्यात आवडती बायको होती रोहिणी. सारखं काही झालं की रोहिणीकडेच त्याचं, म्हणजे असं समजा कुठं फिरायला गेला, एकच साडी आणायचा विकत. कोणासाठी? रोहिणीसाठी. काही झालं, एखादा नवीन पदार्थ खायला आणला, वाढदिवस साजरा करायचा फक्त रोहिणीचा, बाकी कुणाचा नाही. सगळ्या बायका एवढ्या चिडल्या, वडिलांकडे गेल्या, दक्षाकडे. बघा ना म्हणे, काय आहे, ऐकत नाही, काय नाही, तुम्ही तरी समजावून सांगा. दक्षाने खूप समजून सांगितलं पण काही झालं नाही.
मग शेवटी दक्षाने जो शाप दिला वगैरे ते पुढची गोष्ट आहे. पण आपल्या पत्नींमध्ये सुद्धा भेद पाहणारा, गुरुजींच्या पत्नीकडे वाईट नजरेने बघणारा, आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा गर्व असणारा, गणपतीला हसणारा चांगला आहे का चंद्र? पण शंकरांनी त्याला जवळ घेतलं. बर राहतात कुठं? ते स्मशान बिचार म्हणू लागलं, काय करावं देवा, हे सगळे मोठे मोठे घर बांधतात, इकडं तिकडं राहतात, माझ्याकडे येतात केव्हा? तो माणूस गेल्यावर. देव म्हणाले काहीच काळजी करू नका, मीच इथं राहतो. मस्त तर झालं. त्या स्मशानाचं नाव घेतलं तरी लोक म्हणतात बापरे नको, त्याचं नाव काढू नका. कुठं राहतात ते? स्मशानेश्वा क्रीडा आहे की नाही वर्णन महिमनाथ. स्मशानात राहतात. बरं अंगाला काय लावतात? आपल्याला सुगंधित उठणं लागतं, चंदन लागतं. काही नाही म्हणले, चितेचं भस्म घ्यान लावा, चिता भस्म. गळ्यामध्ये अशा सुद्धा माळा नाही हो साध्या, सगळे मुणक्याचेच माळा म्हणे. चांगले आहेत का हे? वस्त्र कुठले? काठाचं धोतरचं जाऊच द्या. गजचर्म मृग दिसल ते गुंडाळायचं झालं. आपल्याला कसे कपडे लागतात? काही काही जणांचं तर आशा आहेत म्हणे, अमुक अमुक कार्यक्रम त्याला तीच साडी, लग्नाला जायचं असेल तर तीच साडी, दुसरा एखादा कार्यक्रम असेल मग ही घाला ना, नाही हे मागच्या वेळेस घातली होती आता दुसरी. शंकराचं तसंही नाही. या सगळ्यांचा एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की असे असणारे सुद्धा भगवान शिवशंकर एवढे दुर्गुण ज्याच्यामध्ये आहेत ते सुद्धा त्यांना सुद्धा सहजतेने जवळ करतात. म्हणून तर आपण 5 दिवस झालं त्यांचं चरित्र ऐकतोय. शौनकांनी सूतांना प्रश्न केलाय, आचार्य मला एक सांगा, भगवान शिवशंकर तर वैराग्यवान होते, वैराग्ययुक्त होते, लग्नामध्ये तर ते काही पडत नाहीत. असं असताना पार्वतीनं असं काय केलं की तिच्या सोबत देव तयार झाले? एवढंच कशाला? पार्वतीने कोणाच्या पोटी जन्म घेऊन कशी लीला केली आम्हाला थोडक्यात नाही विस्तारपूर्वक सांगा म्हणे. आणि आता बघा बरं, हाच प्रश्न पूर्वी एकदा कोणाला विचारला? नारदांनी ब्रह्मदेवाला विचारला. सूतांनी सांगितलं, नारदांनी विचारल्यानंतर ब्रह्मदेवाने जे सांगितले ते मी तुला सांगतो. आणि मग सांगायला सुरुवात केली. ऐका म्हणे, शृणुत्वम मुनिशार्दूल शिवाचरितमुत्तमं पावनं परमं दिव्यं सर्वपापहरं शुभं यदा दाक्षायणी देवी हरेण सहिता मुदा हिमाचले सुचिक्रीडे लीलया परमेश्वरी. ऐका म्हणे, झालं असं. कुणाच्या पोटी जन्म घेतला? म्हणे हिमालय आणि मेनका. तिला 2 नाव आहेत, मेना पण म्हणतात, मेनका पण म्हणतात. म्हणे मेनका, म्हणे तिने असे काय तप केलं की साक्षात भगवती तिच्या पोटी जन्माला आली? ही मेनका कोण होती ते सांगा. मग ब्रह्मदेव सांगायला सुरुवात करतात. तेच सूत शौनकांना सांगतात की मेनका ही पितरांची कन्या आहे. दक्षाची जी कन्या आहे स्वधा, ती त्यांनी पितरांना दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना त्या मेना म्हणजेच मेनका, धन्य आणि कलावती अशा 3 मुली झालेल्या आहेत. ह्यांचं पूर्वचरित्र फार सुंदर आहे बरं. ही जी मेनका आहे ना, ही मनुष्य रूपामध्ये, स्त्री रूपामध्ये अवतार तिने का घेतला
त्याचं सविस्तर वर्णन शिवपुराणाच्या पार्वती खंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. झालं असं, ही जी पितरांच्या ज्या 3 कन्या आहेत ना, हे एकदा म्हणे विष्णू लोकामध्ये भगवंताचं दर्शन घेण्यासाठी गेल्या. दर्शन वगैरे झालं. अचानक तिथं सनकादिक आले. सगळेजण उठून उभा राहिले, सगळे इकडं तिकडं निघून गेले. परंतु ह्या तिघी ज्या होत्या ना, ह्या तशाच बसून राहिल्या. कसं आहे, मोठे माणसं आल्यानंतर काही नियम असतात की नाही, कसं वागावं काय नाही. आपण साधं बघतो, एखादं कोणी जर आलं मोठं तर आपण उठून उभा टाकतो. किंवा गुरुजी आल्या, ठीक आहे, आधी आपण पाय पसरून बसलेले आहेत. तिथं आल्यानंतर गुरुजी आल्यानंतर तसंच पाय पसरून राहायचं. काय चाललंय गुरुजी, बरं आहे का, पोट पाणी बरं, सगळं झालं नाही ठीक सगळं, कसं चालू आहे व्यवसाय, हे असं त्यांना बोलावं का? त्याची ती एक मर्यादा आहे. बरोबर, आपण तसं वागावं की नाही. असं म्हणतात, ह्या ज्या तिघी होत्या ना, ह्या ज्या साक्षात सनकादिकांचा त्यांनी अपमान केल्यामुळे सनकादिकांना राग आला. म्हणे आम्ही इथं आलोय, परंतु ह्यांना कसं वागावं हे कळत नाही, त्याच्यामुळं आम्ही ह्याला शाप देऊन टाकतो. त्या तिघींनाही शाप दिला की जा म्हणे, तुम्ही सामान्य माणसासारखं आचरण केले, जा खाली एक मनुष्य व्हाल, मनुष्य रूप तुम्ही जाल. शाप दिला. त्यांना मग वाईट वाटलं, नाही असं करू नका म्हणे. पण मग सनकादिकांनी सांगितलं, जरी तुम्ही खाली जाल पण तुम्ही सामान्य स्त्रिया होणार नाहीत म्हणे. मग म्हणे तुम्ही एक मेना होईल, एक धन्या होईल आणि एक कलावती होईल. मेनाचा म्हणजेच मेनकेचा विवाह साक्षात हिमालयाशी होईल. धन्या जी आहे तिचा विवाह साक्षात जनकाशी होईल. आणि जी कलावती आहे तिचा विवाह साक्षात वृषभानाशी होईल. आणि त्यांच्याच पोटी हिमालय आणि पार्वतीच्या पोटी पार्वती जन्माला येईल. धन्या आणि जनकांच्या पोटी सीता जन्माला येईल. आणि कलावती आणि वृषभान यांच्या पोटी राधा जन्माला येईल. बघा काय सुंदर, आता त्यांना वर मिळालेला आहे. आणि मग त्यांचेच एकाचे पती शंकर, एकाचा पती राम, एकाचा पती कृष्ण. मग त्यांना थोडं बरं वाटलं. आणि हीच मेनका हिमालयासोबत विवाह करून खाली आली. सगळ्या देवतांनी सांगितलं, तुमचं भाग्य खूप चांगलं आहे. मेनका आणि हिमालय, तुम्ही तप करा, तुमच्या पोटी साक्षात भगवती जन्माला येईल. आता हिमालय कुठं माणूस असतो का हो, पर्वताला कुठं मुली होतात का? म्हणून आपल्याकडे त्या ह्याचे अधिष्ठातृ देवता सांगितलेले आहेत. प्रत्येकाची देवता, एवढंच कशाला, प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता आहे. आपण लघुन्यास करतो, प्रत्येक कोणत्या कोणत्या अवयवावर कोणत्या कोणत्या देवतांची स्थापना आहे. पादयोर विष्णू तिष्ठतो, हस्तयोर हरस तिष्ठतो, आहे की नाही? हे सगळं काय आहे, त्या देवता असतात. त्या दोघांनी तप केलं, अनेक वर्ष तप केलं. असं वर्णन आहे, जवळपास मेनका ही 27 वर्ष तप करते म्हणे. कशासाठी? भगवती माझ्या पोटी जन्माला यावी, भगवती माझ्या पोटी जन्माला यावी. तप केलं, भगवती प्रसन्न झाली. काय पाहिजे माग म्हणे. मेनकेची मागणी एक थोडी वेगळीच आहे. म्हणे मला 100 मुलं आणि 1 मुलगी द्या. ठीक आहे, तथास्तु. म्हणे मुलगी म्हणून मीच जन्माला येईल, एवढं माझं तप केलंय ना. आणि मुलं
100 मुलंही होतील. त्याच्यातील सगळ्यात मोठा म्हणजे तो मैनाक पर्वत आहे. भगवतीची स्तुती केली, फार मोठी स्तुती. आपण त्या स्तुतीमध्ये जाणार नाहीत. एवढंच कशाला, भागवतामध्ये जसं गर्भामध्ये असताना ब्रह्मदेव इत्यादी देवतांनी कृष्णाची स्तुती केली, त्याचप्रमाणे शिवपुराणात असं वर्णन आहे की त्या पार्वती मातेची सगळे देवता ते गर्भात असताना स्तुती करतात, म्हणे गर्भस्तुती. जसं भागवतात आहे ना, सत्यव्रतम सत्य परंत्रे सत्यम, तशीच इथं स्तुती आहे. देवीची स्तुती करतायत. देवी तू कशी आहेस? दुर्गे जय जय प्राज्ञे जगदंब महेश्वरी सत्यव्रते सत्यपरे त्रिसत्ये सत्यरूपिणी शिवप्रिये महेशानी देवदुःख क्षयंकरी त्रैलोक्य माता शर्वाणी व्यापिनी भक्तवत्सला. फार सुंदर अशी स्तुती केली. आणि आता तुम्ही अवतार घ्या, जगताचं कल्याण करा, असं सांगितल्यानंतर भगवती प्रसन्न झाली. आणि तिने असं वर्णन आहे बरं, ज्या वेळेस पार्वती माताचा आता इथे अवतार घेणार आहेत, त्यांचा जन्म होणार आहे, जसं जसं भागवतात वर्णन आहे, ववौ वायु सुखस्पर्शः ववुश्च विविधा वाताः सुखस्पर्शा मुनीश्वर. इतका सुंदर असा वारा वाहू लागला, म्हणे शांत शांत असं मनाला शरीराला आनंद देणारा वारा वाहू लागला. हळूहळू थोडा थोडा सडा टाकल्यासारखा पाऊस पडू लागला. सगळ्या दिशा शुभ झाल्या, सगळे नक्षत्र शुद्ध झाले, तारा चंद्रका सगळ्या देवता वरून पुष्पवृष्टी करू लागले. आणि अशा वेळेस चैत्र शुद्ध नवमीला बरोबर रात्री मध्यरात्री 12 वाजता भगवती देवी, भगवतीचे तत्व आहे ते पार्वती रूपाने अवतरित झालं. बोला पार्वती माता की. पार्वती माते असं वर्ण, जेव्हा त्यांनी जन्म घेतला ना, म्हणे भरपूर हात होते, अष्टभुजा देवी, त्रिशूल वगैरे धारण केलेलं, तलवार एका हातामध्ये. ती मेनका घाबरली म्हणे पहिल्यांदा. अरे बापरे म्हणे, हातामध्ये तलवार, आत्ताच जन्म झालाय, आता काय करावं. तिने पुन्हा स्तुती केली बरं देवीची. म्हणे मान्य आहे तुम्ही देवी असाल. म्हणे मग इथं तुम्ही मुलगी म्हणून आलात, मग काय म्हणणं आहे. पहिल्यांदा ते शस्त्र वस्त्र तिकडे टाकून टाका म्हणे सगळं. झालं. फार सुंदर वर्णन आहे बरं. कृपां कुरु ममेशानी मम ध्यान स्थिता भव एतद रूपेण प्रत्यक्षम रूपं देहि सुता सुत. मुलीचं रूप घे, हे सगळं बाजूला टाकून दे. असे बालक जन्माला येत नाहीत. बर, जन्म घेतला. त्याच्यानंतर नामकरण करायचंय. आता असे आपल्याला पटपट त्यांना मोठं करावं लागेल ना, लग्न करायचंय. जन्म झाला, आता नामकरण म्हणजे नाव काय ठेवायचं. मग ते मेनकनी म्हणलं, त्या ह्यानी सांगितलं हिमालयाने, एखादं देवीचं कुठलं तरी ठेव. थांबा म्हणे, तुम्हाला माहिती नाही का सध्या काय, सध्या बाजार ह्याच्यात व्यवहारात काय चालू आहे सध्या नियम. असं करायचं. अर्ध, अच्छा, अर्ध नवऱ्याचं अर्ध बायकोचं, ते जोडून एक नाव ठेवायचं. मग आता हे हिमालयन मेनकाचं कसं जोडतं. आता मेनकेने तसं अजिबात तसं असं तसं नावच ठेवायचं नाही म्हणले. सगळेजण म्हणजे हिच्या नावावरून आई वडिलांची नावं लक्षात आलीच पाहिजे म्हणे. तर काय करावं, ऐकायलाच तयार नाही. मग हिमालयांनी सांगितलं मी पर्वत आहे ना, मग हिचं जर नाव आपण पार्वती ठेवलं तर म्हणे मग आपली कशी ओळख होईल. पर्वताची मुलगी म्हणून पार्वती. मग ठीक आहे म्हणे पार्वती ठेवू. तिलाच गौरी असं एक नाव आहे.
ते अजून झालं नाही, होणार आहे पुढे. का माहितीये, ती जेव्हा तप करते ना शंकर पती मिळावेत म्हणून, तेव्हा त्या तपाने एवढं तप करते ती पांढरीच पडते. पांढरी पडल्यामुळे ती गौरी. आणि तिचंच एक नाव आहे उमा. ते उमा नाव का पडलं? पार्वती आपल्या आईला सांगू लागली, मेनकेला, मी असं तप करणार आहे, असं तप करणार आहे. ती मेनका म्हणू लागले, म्हणे अजिबात करू नको, नको नको नको, हे बरं नाही, तुझ्यासाठी हे योग्य नाही. म्हणजे मा म्हणजे नको नको. आता हे जे ऊ आहे ना, ते संबोधन, म्हणजे आपण बोलताना म्हणत नाही का अरे बापरे तू एवढं तप करणार आहेस, ऊ म्हणजे ह्या अर्थाने घ्यायचंय. ऊ म्हणजे काय, आश्चर्यकारक, बापरे. मग एवढं तप, नको करू बाई, काही गरज नाही, आपल्याला घरात खायला खूप आहे. एवढंच लग्नाची इच्छा असेल तर वडिलांना सांगूत, आणतील कुठून तरी हुडकून. म्हणून तिचं नाव उमा असं पडलं. हळूहळू त्या मोठ्या झाल्या पार्वती माता. एके दिवशी, आता बाललीला चालू आहेत, जसं सामान्य मुलगा बाललीला करतो. एकदा झालं असं, नारद ऋषी त्यांच्या घरी सहज भेटायला आले. आल्यानंतर आता हिमालय म्हणाले, वा साक्षात देवर्षी आलेत, या 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 संत आलेत, बसा. काय चहा नाश्ता झाला त्यांचा. म्हणे नारदा एक सांगू का? काय? मला मुलगी झाली म्हणे. बर, एक काम करता का छोट? म्हणे काय? माझ्या पोरीची थोडी पत्रिका बघता का, हिला नवरा कसा मिळेल? काही काही जणांना फार नाद असतो बघा. कोणी घरी येऊ द्या, त्यांच्या जर लक्षात आलं ह्यांना पत्रिकेतलं काहीतरी कळतंय, बस पत्रिका काढलीच, थोडं बघता का? फार आहे पत्रिका बघू नये म्हणे. मला सांगा, जगात असं एक तरी माणूस आहे का हो की त्याच्या पत्रिकेत एकही दोष नाही? कुठला ना कुठला एखादा तरी ग्रह हा वाईट असतोच की नाही? अहो सगळंच जर ग्रह सगळेच जर चांगले असते तर आपण देव झालो नसतो का? प्रभू रामचंद्र, भगवंत गोपाल कृष्ण यांना सुद्धा दुःख भोगावं लागले की नाही? नाही. तुम्ही पत्रिका बघा, तुम्ही पत्रिका बघा, तुम्ही पत्रिका बघा. नारद म्हणाले ठीक आहे, आता दाखवा बाबा, कळतंय बरं, खोटं कसं बोलावं, दाखवा. त्यांनी ते सगळे पत्रिका वगैरे बघितली, हस्तरेखा बघितल्या. नारदांनी सांगितलं, तुम्हाला सांगतो म्हणे हिचा नवरा कसा मिळेल, ऐका. नारद उवाच एषा ते तनया मेने सुधांशोरिव वर्धिता आद्या कला शैलराज सर्वलक्षणशालिनी स्वपते सुखदात्यंतम पित्रोः कीर्ती विवर्धिनी. ऐक म्हणे हिमालया, तुझी मुलगी कशी आहे आणि पती कसा मिळेल. पहिल्यांदा सांगितलं, तुझी जी मुलगी आहे ना, ही पतीला आनंद देणारी होईल. हिमालयाला बरं वाटलं. आता काही काही मुलींच्या वडिलांनाच टेन्शन असते, ही तिकडे गेल्यानंतर नवऱ्यालाच ताप फार देईल, आम्हाला एवढा दिला तर. पण ह्यांनी सुरुवातीलाच सांगून टाकलं, तुझी मुलगी पतीला आनंद देईल. ठीक आहे, बरं वाटलं. त्याच्यानंतर सांगितलं, महासाध्वी चांगली आहे. एवढंच कशाला, पित्रोहो कीर्ती विवर्धिनी, म्हणे त्या कुळाचं नाव मोठं करेल, तुमचं नाव मोठं करेल. म्हणे बर, अजून कशी आहे? सुलक्षणा आणि सर्वज्ञो, फार चांगले लक्षण आहेत म्हणे हिच्याकडे. बर, फक्त एक थोडं मला विचित्र दिसतंय म्हणे. म्हणे विचित्र? काय विचित्र? काय? ह्याची हातावरची एक रेखा मला वेगळीच वाटते. म्हणे काय? ऐका, एका विलक्षणा रेखा तत्फलम शृणु तत्वतः.
एक मात्र थोडं वेगळं आहे. वाईट वाटलं हिमालयाला. काय असेल म्हणे, हिचा जो नवरा आहे ना म्हणे, योगी नग्नहा अगुणहा अकामी मातृतात विवर्जितः अमानो अशिववेशश्च पतिरस्याः किले दृशः. काय सांगावं, हिचा नवरा जो आहे ना सगळ्यात पहिल्यांदा म्हणे योगी राहणार आहे, पुढे नग्न, कपडेच नाहीत अंगावर. बर, अजून कसं आहे म्हणजे अकामी. अकामी म्हणजे काय, त्याच्या मनामध्ये कधीच काम भावना नसेल. एवढंच कशाला, मातृतात विवर्जिता, ज्याला आई वडील नाहीत असा हिचा पती राहणार आहे. अशिव वेश, हा वेश सुद्धा चांगला नाहीये म्हणे. हो का, असा पती मिळणार आहे म्हणे. हो. हिमालयाला फार वाईट वाटलं, पण नारदांनी सांगितलं जरी असा पती असेल तरी पण तुम्ही त्यांनाच तुमची मुलगी द्या. हिमालयाने ते सगळं ऐकून घेतलं, परंतु ज्या वेळेस नारद निघून गेले, मेनका लगेच हिमालयाला म्हणाली, तर महाराजाचं काही ऐकू नका बरं, ते काही सांगत राहतात. असं कुठलं, असं काय जो नग्न आहे काहीच करत नाही, वेड्यासारखा राहतो, चांगला वेश नाही, अशाला आपली पोरगी द्यायची नाही. बघूत म्हणे पुढचं पुढे, ते अजून फार लांब आहे. हळूहळू हळू दोघंही मोठे होऊ लागले. सती पार्वती माता मोठ्या होऊ लागल्या. झालं असं एके दिवशी त्यांना स्वप्न पडलं. मेनकेला पण पडलं, आपल्या हिमालयाला पण पडलं आणि पार्वतीला पण पडलं. आणि स्वप्नामध्ये असं दिसलं की एक कोणीतरी साधू वेशात आलेत आणि त्यांनी सांगितलं, हिमालया तू पण तप कर आणि पार्वती तू पण तप कर. सकाळी उठले, सांगितलं आईला, सांगितलं पार्वतीने, आई मला असं असं स्वप्न पडले. आणि बर, मग काय करायचं, नाही ते स्वप्न असं आहे, आता मला तपाला जावं लागेल. हिमालयाने पण सांगितलं नाही बरोबर आहे, मला पण असं स्वप्न पडलंय, जावं लागेल, जाऊ दे हिला तपाला. तिने सांगितलं अजिबात जायचं नाही, काय करायचंय तप करून बस घरातच. म्हणे आता 8 वर्षाची पार्वती झाली आहे. किती वर्ष झालेत, 8. जन्म होऊन किती वेळ झाला होता, 15 मिनिटाखाली जन्मली होती. आता 8 वर्षाची झाली. असं म्हणतात की 8 वर्षाची जेव्हा ती झाली, योगायोगानं हिमालय पर्वतावर, त्या हिमालयाच्या एक गंगावतर शिखरावर भगवान शिवशंकर तपासाठी आले. आता आपण जसं कुठेतरी तीर्थयात्रा करतो ना, शंकरांनी सांगितलं मला आता जप तप करायचं आहे म्हणले. मग कुठं करावं, तीर्थयात्रा कुठं आहे, एखादं चांगलं स्थान बघावं. मग काही स्थान बघितले पण तिथं गर्दाच फार होता. तप करण्यासाठी शांतता पाहिजे, शांत तप करायचं. कुठं जावं कुठं जावं कुठं जावं, सगळ्यात शेवटी मग ठरवलं, हा हिमालय मात्र तिथं जास्त गर्दा नसतो, तिथं जावं. तिथं जाऊन तपासाठी बसले. आता कसं होतं, एखादा मोठा माणूस जर तिथं पोहोचला तर त्याची बातमी हळूहळू पसरत जाते. मग आता मला सांगा, कोणाला सुद्धा न सांगता इथं जर पंतप्रधान येणार असतील, इथं पोहोचल्यावर तरी, आणि 8 दिवस त्यांचा मुक्काम असेल असं समजा, हळूहळू हळू गर्दी वाढेल की नाही, ते काय सांगायची गोष्ट नाही. अत्तर लावल्यानंतर परत वेगळा सुगंध पसरवायची काही गरज आहे का? त्याचा स्वभावच आहे, तो आपोआप पसरतो. आणि साक्षात शिवशंकर आलेत हिमालयावर. फार आनंद झाला. ते गंगावतार कुठं आहे म्हणे, जवळच हिमालयाचं एक शिखर आहे. पटपट 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 पार्वतीला सांगितलं चल थोडं बाहेर जाऊन येऊ फिरत फिरत. हे 2 जण आले तिथं, तप करतायत. बघितलं, नमस्कार केला. म्हणे देवा काही लागलं तर आम्हाला सांगा बरं. सांगतो म्हणे.
बरं देवा, आम्ही दररोज इथं येऊन तुमची पूजा केली तर चालेल का? महादेवांनी सांगितलं चालेल, पण तुम्ही एकटं यायचं. पार्वतीला सोबत तुमच्या मुलीला आणायचं नाही. म्हणे का बरं? नाही म्हणे, मला असं वाटतंय की एखादी स्त्री जर मी इथं तपाला बसताना आली तर माझं तप मोडण्याची शक्यता आहे, हिला तुम्ही आणायचं नाही. फार सुंदर शब्द आहेत महादेवांचे. आगंतव्यम त्वया नित्यम दर्शनार्थम ममाचल कुमारीम सदने स्थाप्य नान्यथा मम दर्शनम. यायचं तर एकटं या, मग पोरगी कुठे ठेवायची? कुमारीम स्वदने स्थाप्य, तुमच्या घरी ठेवा म्हणजे, इथं तुमच्या पोरीला आणायचं नाही. पार्वती चिडली ना, मला येऊ नका म्हणतायत, हे आलेत आमच्या इथं, आता आमच्या पर्वतावर आलेत, मला येऊ नको म्हणतायत. मग पार्वती माता त्यावेळेस मी इथं येणं कसं योग्य आहे ते समजून सांगते. त्याच्यासाठी पूर्ण एक अध्याय आहे. तुम्ही काय म्हणता, एखाद्या स्त्रीला जर पाहिलं तर तुमचं तप मोडेल. पण कसं आहे म्हणले, जर आपण सगळीकडे एक तत्व जर बघितलं तर तुमचं तप कसं मोडेल? शिव आणि शक्तीमध्ये भेद आहे का? म्हणे नाही. मग शिवशक्तीत भेद नसेल तर मी इथं आल्यानं तुमचं तप कसं मोडणार आहे? हे महादेवा, पार्वती ऐकते होय, ये बाई म्हणे, आता मला बसू दे जपाला. असं वर्णन आहे. दररोज हिमालय पार्वती शंकरांच्या सेवाला यायच्या. मग काय फुलं लागत असतील, काय द्यायचं ते द्यायचं. बऱ्याच वेळेस पार्वती आपल्या मैत्रिणीला घेऊन यायची म्हणे. म्हणजे वडील तर सकाळी एकदा यायचे मुलीला घेऊन, हे दुपारच्या वेळात बघू तप कसं चालू आहे, बघू तप कसं चालू आहे, बघायला यायचे. बराच काळ गेला आणि इकडं असं झालं की एक तारकासूर नावाचा असुर आहे, तो सगळ्या देवतांना त्रास देऊ लागला. शौनकांनी विचारला, हा तारकासूर कोण आहे? कशासाठी त्यांनी देवतांना त्रास दिला? असं म्हणतात की आपल्या सर्वांना माहिती आहे कश्यप आणि दिती यांचा विवाह झालेला आहे. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू कुणाचे मुलं आहेत? दितीचे. माझ्या मुलांना ह्या देवतांनी त्रास दिलाय, त्याच्यामुळं माझी अशी इच्छा आहे की यांना त्रास देणारा कोणीतरी जन्माला यावा. असं वर्णन आहे की कश्यपाने दितीला अनुष्ठान सांगितलं, तिने ते केलं. एक वज्रांग नावाचा मुलगा झाला, त्या वज्रांगाचा वरांगी सोबत विवाह झाला आणि त्यांना तारकासूर नावाचा मुलगा झाला. तर त्यांनी सुद्धा एवढं तप केलं म्हणे, सगळ्या तपाने सगळं विश्व त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं. सगळे देवता घाबरून ब्रह्मदेवाकडे गेल्या. ब्रह्मदेवाने, तुम्ही जा पटकन, काय ते बघा. ब्रह्मदेव आले, काय बाबा काय पाहिजे तुला, माग. त्यांनी सांगितलं मला एकच पाहिजे. म्हणे काय? एक, मला मरणच नको. म्हणे ते जमणार नाही, दुसरं माग. मग एक काम करा, मला फक्त शंकरांचा मुलगा, शंकरांकडून उत्पन्न झालेला मुलगाच मला मारू शकेल असा वर द्या. याचं कारण असं, तारकासुराला माहिती होतं शंकर काही लग्न करत नाहीत, ते आहेत वैराग्य. त्यांच्या मनामध्ये विवाहाचा यत्किंचितही विचार नाही. ते काही लग्न करणार नाहीत, त्यांना काही मुलगा होणार नाही, मी काही मरणार. त्याच्यामुळं मला असा वर द्या. तथास्तु. असा वर मिळाल्यानंतर तारकासूरला त्याच्या आईनं सांगितलं, ते ह्यांना फार त्रास दिलाय म्हणे हिरण्याक्ष, जा म्हणे त्या देवतांना त्रास दे. त्याने सगळं स्वर्गच घेऊन टाकला. देवता इकडं तिकडं पळू लागले. आता काय करावं, आता काय करावं, काय करावं. सगळे गेले पुन्हा ब्रह्मदेवाकडे. तुम्हाला काही कळत नाही म्हणे, कुणाला आहे कसं आहे वाटेल तसं वर देऊन टाकता. काय झालं?
असं कुठं असतं का? कुणाला वर द्यावा, काय द्यावा, थोडा विचार करावा. ते बघा म्हणे आमची काय हालत करून टाकली त्या तारकासुराने. म्हटलं काही काळजी करू नका, एक काम करा, त्याला असा वर आहे, शंकरांचा मुलगा जो कोणी असेल तो त्याला मारेल. तुम्ही एक काम करा, भगवान शिवशंकरांकडे जा आणि काय करा, त्यांची प्रार्थना करा की लग्न करा. लागलं ह्यांच्या मागे एक नवीन काम. आता ज्याच्या मनात लग्नाची इच्छाच नाही त्याला लग्न करायला तयार करणं म्हणजे फार मोठी कसोटी असते. काय करावं? महादेवाला लग्नाला तयार करायचंय, बाप रे फार अवघड गोष्ट आहे म्हणे. मग सगळ्यात पहिल्यांदा इंद्राने कामदेवाला बोलवलं. पहिलं कामदेव ये म्हणे, तिथं जा आणि त्यांचं हे कर. इथं हा सुद्धा प्रसंग शिवपुराणात फार रंगवलाय बरं. हा इंद्र कामदेवाला बोलावून इतक्या गोड शब्दात त्याचे हे करतो. म्हणजे तुला माहितीये का कामदेवा, म्हणे काय, तुझ्यासारखा मित्र नाही बघ मला कोणीच. मी हो, अरे मित्र असावा तर तुझ्यासारखा. अरे तुला काही सांगितलं तर तू माझं ऐकतोस रे. कामदेव मनातल्या मनात अजून प्रसन्न, वा वा वा, इंद्र माझी स्तुती करतो. सगळ्या देव स्तुती कोणाला आवडत नाही, स्तुती सगळ्यांनाच आवडते. आनंद झाला. तुला सांगतो कामदेवा, माझे मित्र किती आहेत माहितीये? मित्राणि मम संती बहुनी सुमहांतीच, अनेक मित्र आहेत, पण परंतु स्मरसन मित्रम त्वत्तुल्यम नहि कुत्रचित. तुझ्यासारखा मित्र नाही रे. एखाद्या मित्रामध्ये हाच दोष आहे, एखाद्या मित्रामध्ये तोच दोष आहे, पण तुझ्यामध्ये काही दोष नाही. मित्राची खरी परीक्षा कधी असते माहितीये तुला? कामदेवाने विचारलं कधी असते. आता ह्याने सांगितलं कुणाची परीक्षा कधी असते ऐक. इंद्र म्हणतोय कामदेवाला, बरं ऐक, दातु परीक्षा दुर्भिक्षे. म्हणे एखाद्या श्रीमंताची किंवा दान करणाऱ्याची परीक्षा कधी? कोणावर संकट पडलं किंवा दुष्काळ पडला त्या काळात हा किती देतो, संकट आल्यानंतर किती देतो, तेव्हा त्याची खरी परीक्षा आहे. एखादा शूरवीर आहे, त्याची परीक्षा कधी आहे? स्वयंपाक करताना त्याची परीक्षा आहे का? काय सुंदर गोल पोळ्या लाटतो, हा फार शूर आहे, जमेल का? नाही. म्हणजे भजे तर एवढे सुंदर तळतो, त्याला बघितल्या बघितल्या कळतं तेल किती तापलंय, काय शूर आहे, जमेल का? मग तो शूर आहे हे कधी कळेल? युद्धामध्ये रणेशूरस्य जायते. युद्धामध्ये काय करतो? समोर दिसल्या दिसल्या पळून जातो का युद्ध करतो? तिथे त्याची खरी परीक्षा आहे. आणि आपत्काले तु मित्रस्य, म्हणजे मित्राची खरी परीक्षा कधी आहे? संकट आल्यावर. मित्राचं लक्षणच केलंय ना, आपदगतम नच जहाति ददाति काले सन्मित्र लक्षणमिदं प्रवदंती संतः. जो संकटामध्ये कामाला येतो त्याला म्हणायचं मित्र. तुला काय पाहिजे ते माग, काय पाहिजे ते माग, मी तुझा मित्र आहे, काय पाहिजे ते माग. ह्यांनी सांगितलं मला 200 रुपये दे बरं. तेच ना, काय पाहिजे ते माग ना तुझ्या दुसऱ्या मित्राला. 200 आधी म्हणायचं काय पाहिजे ते माग, 200 दे म्हणलं की माग ना मग मित्राला. असं नाही, त्याची खरी परीक्षा संकटात आहे. त्याच्यानंतर सत्याची परीक्षा कधी आहे? संकट आल्यावर सत्याची परीक्षा आहे. आणि एवढंच कशाला, फार सुंदर आहे बरं एक श्लोक. प्राप्तायां वै ममापत्ता ववर्यायां परेण हि परीक्षा च त्वदीयाद्य मित्रवर्य भविष्यति.
माझ्यावर फार मोठं संकट आलंय, तू दूर कर, तू मित्र आहेस. कामदेव एवढा त्याला आनंद झाला, एवढा आनंद झाला. म्हणे अहो तुम्ही काम तर सांगून बघा, काय काम आहे? म्हणे तारकासूर नावाचा असुर जन्माला आलाय, त्याचा वध फक्त शंकराच्या मुलाकडून होणार आहे. आणि शंकर बसलेत म्हणे तपाला, ते काही लग्न करायला तयार नाहीत. त्यांचं तप मोडल्याशिवाय लग्न होणार नाही. ते लग्न आम्ही बायको त्यांना कुठली द्यायची ते आम्ही बघू, तू फक्त तप मोडायचं काम कर. बर गेल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने तप मोडण्याचा प्रयत्न केला. शंकरांनी एकदा दोनदा तीनदा जाऊ द्या म्हणले, हा काही जायलाच तयार नाही. मग मात्र राग आला, तृतीय नेत्र उघडलं. सगळे देवता त्या ठिकाणी आले. सगळ्या देवतांनी महादेवांना सांगितलं शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. परंतु तेवढ्यामध्ये त्यांनी तृतीय नेत्र उघडलं आणि त्या कामदेवाचं भस्म केलं. मग मात्र त्याची पत्नी रडायला सुरुवात करते. त्याची पत्नीचं नाव आहे रती. रती मग शंकरांना म्हणते, तुम्ही हे काय केलं? हे काही बरं आहे का? असं कुठं असतं का? शंकरांनी सांगितलं, मी इथं आणलं होतं का त्याला? माझं मी बिचारा तप करत बसलो होतो की नाही? ब्रह्मदेवाने मात्र त्या रतीला सांगितलं, काही काळजी करू नको, काहीतरी होईल, थांब बघूत आपण, काहीतरी होईल, काहीतरी होईल. ते असं वर्णन आहे, तो जो अग्नी होता नेत्रातला तोच पुढे समुद्रामध्ये टाकून दिला, म्हणून ते वडवानल जे म्हणतात. कामदेवाचं भस्म केलं. आणि ही बातमी पुन्हा हिमालयाला कळाली. मग मात्र हिमालयाने विचार केला, नारदांनी असं सांगितलं होतं, हिचं लग्न महादेवासोबत होणार आहे, हे तर तपातून बाजूला व्हायला तयार नाहीत. हिने तर पार्वतीने ही बातमी जेव्हा ऐकली त्यावेळेस तर तिला एवढं वाईट वाटलं. म्हणे आई मी चालले म्हणे तपाला, आता मला माहिती नाही, काही जरी झालं तरी सुद्धा मी भगवंताची प्राप्ती करून घेईल. मला तप करायचंय. त्या ठिकाणी साक्षात नारद आले. नारदांनी पुन्हा पार्वतीला सांगितलं, काय करतेस? म्हणे मला तप करायचंय. म्हणे बर, मंत्र माहिती आहे का? म्हणे नाही. मंत्र सांगू का? पार्वतीचे फार सुंदर शब्द आहेत बरं इथं काही. न सिद्ध्यति क्रिया कापी सर्वेषां सद्गुरुं विना. ऐका, पार्वती म्हणते, देवा मला माहिती आहे सद्गुरूंशिवाय कशाची प्राप्ती नाही. तुम्ही आमचे सद्गुरू आहेत, तुम्ही आम्हाला मंत्र द्या. आपल्याकडे बघा या ठिकाणी पार्वती सांगते सद्गुरु शिवाय दुसरं कोणी नाही. आपल्या सर्वांना गीता पाठ आहे की नाही? गीतेमध्ये देवांनी काय सांगितलंय? 12वा अध्याय, संसारातून सगळ्यांना तारणारा कोण आहे? तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. त्या लोकांना संसारातून तारणारा मी आहे असं देव सांगतात. त्याच्याच वरच्या ओव्या बघा माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या. भवसागर तरिता कार्य करीतसे चिंता पैल तिरा दाता कटी कर ठेवून या. मी तारतो त्यांना, मी तारतो. असं एकदा दोनदा तीनदा नाही, गीतेत कित्येक ठिकाणी आलेलं आहे. तेषाम अहम समुद्धरता, मी तारतो, मी तारतो. मग इथं सत्य पार्वती माता खोटं बोलतायत का? खरं कोणाचं? भगवंताचं की यांचं? तुम्ही म्हणाल त्यांचं खरं म्हणून आपण. देव खरा का पार्वती खरी? दोघे खरे. दोघे कसं, आता हे म्हणतात गुरु तारतात, पार्वती माता म्हणतात, आणि भगवंत म्हणतात मीच तारतो.
कित्येक ठिकाणी दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया माम एव ये प्रपद्यन्ते मायाम येतांतरंती ते. जे मलाच शरण येतात तेच मुक्त होतात. कित्येक ठिकाणी सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, मला एकट्याला शरण ये. मग मला वाटतंय आता देवच खोटं बोलतायत काय की नाही, मग पार्वती खोटं बोलते. तारणारा कोण आहे? अनेक उदाहरणं जर बघितले तर असं दिसतंय तारणारा देव आहे. पण आता त्याचं उत्तर बघा. तारण्यात काय असतं? देव तारतो, जे जे अभंग आहेत किंवा वचन आहेत ते ठीक आहे, पण तारण्याची प्रक्रिया होत असताना देव हा देव नसून तो सुद्धा सद्गुरूच होतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. हरिपाठ आपण म्हणतो माऊलींचा. तुम्हीच देव आहे. तुम्ही साध बघा, गीता सुरू कुठून झाली? धर्मक्षेत्रे. बर, पहिलं श्री भगवान वाचक कुठून आहे सांगा बघू बरं, कोण उत्तर देईल? अवघड प्रश्न आहे का? श्री भगवान वाच कधी येत? दुसरा अध्याय. दुसऱ्या अध्यायात सुरुवातीलाच आहे का काही थोडं पुढे गेल्यावर आहे? तुम्ही म्हणाल अवघड प्रश्न आहे, आता काही सुरुवातीपासून म्हणायचं का? दुसरा अध्यायाची सुरुवात काय? ओम श्री परमात्मने नमः अथ द्वितीयोध्यायः. कोण उवाच? भगवान वाच. सुरुवातीलाच भगवान वाच. हा आता एक 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 सगळे नाव सांगून टाका. भगवान नाही संजय, संजय नाही अर्जुन. संजय उवाच तंतथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषेदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदन. आहे की नाही? श्री भगवान वाच कुठं आहे? ज्या वेळेस अर्जुन देवाला म्हणतो कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधिमान् त्वां प्रपन्नम. देवा समोर माझेच आहेत, युद्ध करावं की नाही हे मला कळत नाही, मी तुझा शिष्य आहे, मला सांगा. असं म्हटल्यानंतर श्री भगवान वाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे. म्हणजे देवानी सुद्धा गीता कधी सुरू केली? अर्जुन जेव्हा म्हणतो मी तुझा शिष्य आहे. आता अर्जुन शिष्य झाला तर देव कोण झाला? झाला की नाही? म्हणून सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेचे निष्टंक आणकोणी. सद्गुरु म्हणून तर आपल्याकडे वर्णन आहे ना, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री. आपण शिवमहिमेनच बघा ना, सगळ्यात शेवटी काय काय श्रेष्ठ आहे. महेशांना परो देवो महिम्नो ना परास्तुतिः अघोरांना परो मंत्रो नास्ति तत्त्वं गुरोः परम. पुष्पदंतांनी सांगितलं भगवान महादेवांसारखा देव नाही, महिम्ना सारखी स्तुती नाही. अघोरेभ्यो थगोरेभ्यो घोर घोरतरेभ्यः सर्वेभ्य सर्व सर्वेभ्यो नमस्ते अस्तु रुद्र रूपेभ्यः याच्यासारखा मंत्र नाही. आणि नास्ति तत्वं गुरोः परम, सद्गुरु सारखं तत्व नाही. हे काय आहे? हे कशासाठी सांगितलंय?
हे पार्वती या ठिकाणी बोलून दाखवते नारदांना, न सिद्ध्यति क्रिया कापि सर्वेषां सद्गुरुं विना मया श्रुता पुरा सत्यम श्रुतिरेषा सनातनी. आपल्याकडे वेद सुद्धा तेच सांगतात, त्याच्याशिवाय उपाय नाही. एवढंच कशाला, उपनिषद तर त्याच्या पुढून सांगतं, जरी तुम्हाला तत्वज्ञान असेल तरी सुद्धा अशा उपनिषदात कितीतरी कथा आहेत ज्यांना तत्वज्ञान मिळालंय पण पुन्हा ते सद्गुरूंकडे गेलेत आणि शिकून आलेत. रामांना, कृष्णाला शिकण्याची गरज होती का? काहीच गरज नव्हती. पण तरी सुद्धा ते गेले, अध्ययन केलं. असं वर्णन आहे, शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्येण ब्रह्म अन्वेषणम न कुर्यात. स्वतःचं डोकं तिथं चालवू नये म्हणे. आचार्यादेव विदिता विद्या साधिष्ठम प्रापत. उपनिषदाने सांगितलं. कसं आहे, संसार तरुण जाणं अवघड आहे ना. मी तुम्हाला एक व्यवहारातला प्रश्न विचारतो, जाऊ द्या ते सगळं, हे उपनिषद वगैरे बाजूला राहू द्या. असं समजा, आता परवा दिवशी आपली कथा समाप्ती आहे. समजा 4 ते 8 कथा आहे. कथा झाली, पुढचा दिवस उजडला. 20 तारखेला संध्याकाळी समजा मला ट्रॅव्हल्सने कुठं जायचंय? सोलापूरला जायचंय. तुम्हाला कसं कळलं जायचंय ते? बर, तिथली कथा ऐकायला मिळणार आहे तुम्हाला युट्यूबवर परवापासनं, 13वापासनं. बर ठीक आहे. बघा, असं समजा मला सोलापूरला जायचंय. त्याच्यामध्ये एक मुंगी आहे, तिला पण सोलापूरलाच जायचंय. असं समजा, इंदोर टू सोलापूर मुंगीला जायचंय. तिनं तर काही ट्रॅव्हल्सचे तिकीट बुक केले नाहीत. तिच्याकडे ते बुक करायला मोबाईलही नाही, तिच्याकडे पैसे पण नाहीत, काहीच नाही. मग आता मुंगीने विचार केला, मला तर सोलापूरला जायचंय. बर, चालत जावं जर म्हणलं तर किती वेळ लागेल? जगेल का? तिचं आयुष्यच किती असते मुंगीचं. चालत सोलापूरला जायचंय म्हणले होत नाही. सोलापूरला तर जायचंय, पैसे तर नाहीत, सामर्थ्य तर नाही. मग आता करायचं काय? सोपा एक काम करूत म्हणे, ते जे सुदर्शन गुरुजी जे चाललेत ना 20 तारखेला, काहीच करू नये त्यांनी, आपण त्यांच्या खोलीत जाऊन बसूत. त्यांनी निघताना शर्ट घातलं, उगा त्या शर्टाच्या खिशात जाऊन बसूत. आता त्या मुंगीला सोलापूरला जायला किती वेळ लागेल? रात्रीच्या रात्रीतून. हे त्या मुंगीचं ना आपलं गणित नाही. शास्त्रकारांनी सांगितलं, संसार रूपी सोलापूरला जर जायचं असेल, आपण मुंग्या आहेत, मग तुम्ही काय करा, सद्गुरु रूपी कुणाच्या तरी खिशात बसान, जा पटकन. हे होत नाही पटकन आपल्याला. म्हणून वारंवार त्यांनी वर्णन केलंय. मला तुम्ही मंत्र सांगा, मी तप करण्यासाठी तयार आहे, त्याच्याशिवाय मला काही. म्हणे मी मंत्र सांगतो पण त्याचा नीट जप करायचा. इथं सुद्धा बघा, मी जे तुम्हाला म्हणालो ना की ओमचा उच्चार करू नये, नारदांनी मंत्र कुठला दिलाय बघा. इति श्रुत्वा वचस्तस्याः पार्वत्या मुनिसत्तमः पंचाक्षरम शंभु मंत्रम विधिपूर्वमुपादिशः. पंचाक्षर मंत्र दिलाय, म्हणजे कुठला? नमः शिवाय. पार्वतीने विचारलं, काय आहे या मंत्रामध्ये असं की याच्याने मला पती मिळतील? महादेव, तुला ह्याचं सामर्थ्य सांगू, ऐक. शृणु देवी मनोरस्य प्रभावम परमाद्भुतम. ह्याचं सामर्थ्य थोडं नाही. काय आहे? अहो, हा जो मंत्र आहे ना, मंत्रोयम सर्व मंत्राणाम अधिराजश्च कामदः. सगळ्या मंत्रांचा राजा आहे म्हणे हा.
नमः शिवाय सगळ्या मंत्रांचा राजा आहे. म्हणे बर, मग ह्याचं तप करू? म्हणे कर. जप करू? म्हणे कर. कुठं जाऊ? जा वनात, अमुक अमुक ठिकाणी जा, मी सांगतो तसं तप कर. असं वर्णन आहे. पार्वती माता शृंगी तीर्थावर गेल्या, तप करण्यास सुरुवात करतात. आता त्यांनी ते तप कसं केलं, त्यांना त्या तपाच्या प्रभावाने महादेवांनी त्यांची कशी परीक्षा घेतली. सप्तर्षी येतात, ते सप्तर्षी येऊन तप कसं करतात, त्यांची परीक्षा कशी घेतात, हे सगळं. आणि त्याच्यानंतर त्या परीक्षेमध्ये ती पास कशी होते, महादेव लग्नाला कसे तयार होतात, आणि महादेवाचं वराड आपल्या इंदोरला कसं येतंय, ते सगळं आपण एका ब्रेक नंतर विष्णू सहस्त्रनाम झाल्यानंतर बघूयात. नमः पार्वती पते शिव हर हर महादेव.